बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास. बातमी येते नांदेडच्या हादगावमधून. हरित क्रांतीचे प्रणेते महानायक वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने भारतीय जनता पार्टी हादगाव हिमायतनगर किसान मोर्चाच्या वतीने हादगाव येथे 31 शेतकऱ्यांचा कृषीरत्न पुरस्काराने केले सन्मानित. आज हादगाव येथे देवराव सोनुले मंगल कार्यालय तामसा रोड हादगाव येथे भारतीय जनता पार्टी हादगाव हिमायतनगर किसान मोर्चाच्या वतीने हरित क्रांतीचे प्रणेते महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 1 जुलै रोजी 31 शेतकऱ्यांना कृषीरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला. या कार्यक्रमाला हादगाव हिमायतनगर तालुक्यातील हजारो शेतकरी उपस्थित झाले होते व हादगाव हिमायतनगर मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. या कृषीरत्न पुरस्कारामुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र आनंदाचे वातावरण दिसून आले आहे. महा 24 तास न्यूज साठी महेंद्र धोंगडे, हादगाव. आज 1 जुलै कृषी दिन, वसंतराव नाईक जयंती या निमित्ताने हिमायतनगर आणि हदगाव या परिसरातील उत्कृष्ट प्रगतिशील शेतकऱ्यांचा आज देवराव सोनुले मंगल कार्यालय येथे सन्मान करण्यात आला आणि ही परंपरा पुढे चालत राहील, जेणेकरून की सर्व शेतकऱ्यांनी याची प्रेरणा घ्यावी आणि जास्तीत जास्त उत्पादन काढावं आणि धैर्य खचून न घेता आपण शेती उत्पादनामध्ये अग्रेसर राहावं, हीच यामागची अपेक्षा आहे. परत एकदा सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. मधील 94,000 शेतकऱ्यांनी काम केलं. आता 94,000 शेतकऱ्यांपैकी आम्ही 31 शेतकऱ्यांना कृषीरत्न पुरस्कार दिला. कृषीरत्न पुरस्कार देण्यामागचा उद्देश हा होता की या शेतकऱ्यांना जर आपण सन्मानित केलं तर त्यांच्या आजूबाजूचे शेतकरी, दुसऱ्या गावातले शेतकरी हे तुम्ही जे वार्ता देता ते ऐकून या विधानसभेमधील सगळ्या शेतकऱ्यांनी उत्पन्नामध्ये चढाओढ करावी, जेणेकरून की 2025च्या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये आपला नंबर लागावा, हा मुख्य हेतू होता. पर्याय असा की शेतकऱ्याचं उत्पादन वाढलं पाहिजे. कसं आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये फार शेती कमी आहे. 2 एकर, 1.5 एकर, 2.5 एकर, तसं आपल्या भागात नाही. थोडीफार सिंचनाची व्यवस्था आपल्या भागात कमी आहे, पॉवर कमी आहे, MSEBचा पॉवर कमी आहे. हे जर व्यवस्था झाली तर आपलाही शेतकरी या भागातला विक्रमी उत्पादन काढेल. आणि प्राध्यापक कैलास राठोड हे दूरदृष्टी नेता आहेत, त्यांच्या माध्यमातून प्रत्येक वेळी किमान वर्षभरातून शेतकऱ्याच्या सन्मानार्थ, शेतकऱ्याच्या हितासाठी काही कार्यक्रम आम्ही आखू. आजचा जो प्रोग्राम आम्ही घेतला, मागच्या जसं मला समाजकारणात मी काम आहे, समाजकारणामध्ये मी वावरतो, राजकारणात वावरतो, एकाही नेत्याने किंवा संस्थेनी किंवा स्थानिक नगरपालिकेनी, पुढाऱ्यांनी, जे स्वयंसेवी संस्था आहेत, त्यांनी कुणीही सत्कार शेतकऱ्यांचा केला नाही. म्हणून आम्ही हा सत्कार केला.